हॅलो एव्हरीवन. AGSP यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक भरती जाहिरात बघणार आहोत, जी बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर बेंच अंतर्गत आलेली आहे. क्लरिकल पदाची ही जाहिरात आहे. क्लरिकल पदाची ही जाहिरात आहे, ज्याच्यात 45 कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहे, प्लस 11 कॅन्डिडेटची वेटिंग लिस्ट निघणार आहे. असे टोटल ही जाहिरात आलेली आहे. 56 जागांसाठी, 56 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. क्लरिकल पदाची ही जाहिरात असून यामध्ये असणारी वयोमर्यादा, त्यानंतर शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धती, या सगळी माहिती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक शेअर करा. ठीक आहे, तर क्लर्क पदासाठी ही जाहिरात आहे. ही जाहिरात स्पेशली जे स्टुडंट महाराष्ट्राचे डोमिसाईल आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच आहे. म्हणजे बाहेरचे जे विद्यार्थी या जाहिरातीसाठी अप्लाय नाही करू शकत, त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. याच्या अंतर्गत यांनी बेसिक पे दिलेला आहे. या पदासाठी 29,200 हा बेसिक पे असणार आहे, प्लस अलाउन्सेस वगैरे करून तुमचा जो शेवटचा मासिक वेतन होणार आहे ते वेगळं असणार आहे. याच्या अंतर्गत एज लिमिट यांनी दिलेली आहे. वयोमर्यादा फॉर जनरल कॅटेगरी, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधले आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा आहे 18 वर्ष ते 38 वर्ष, प्लस जे विद्यार्थी SC ST किंवा OBC याच्या व्यतिरिक्त, या कॅटेगरी ओपन व्यतिरिक्त SC ST OBC यामध्ये येतात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेटचे, त्यांच्यासाठी +5 इयरचा एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे 18 ते 43 वर्षाच्या वयोगटातील विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकतात. अगेन याच्या अंतर्गत यांनी इथे दिलेलं आहे, जे लोक ऑलरेडी एम्प्लॉई आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे हायकोर्टचे, त्यांच्यासाठी हायर एज लिमिटची कुठलीहीच मर्यादा नसणार आहे. किमान 18, जास्तीत जास्त कुठलीच नाही. ठीक आहे. याच्यानंतर शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, याच्यासाठी काय, सगळ्यात पहिले तर यांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे एक डिग्री असली पाहिजे, कुठलीही, जरुरी नाही कुठली बी, परंतु डिग्री इन लॉ, ज्याच्याकडे लॉची डिग्री आहे त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. तर हायकोर्टचं आपलं हे जे असते कोर्टची नोटिफिकेशन, याच्यात कसं असते, आधी तुम्हाला अर्ज करायचा असतो, त्यातून जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतात त्यांची एक्झाम होते, सगळ्यांची एक्झाम होत नसते. हे एक नवीन आहे. देन तुमच्याजवळ डिग्री प्लस तुमच्याजवळ इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे, 40 वर्ड्स पर मिनिटचं इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असलं पाहिजे, प्लस तुमच्याकडे बेसिक कॉम्प्युटर सर्टिफिकेट जसे की MSCIT, CCC हे कुठल्याही एका प्रकारचं असलं पाहिजे. ठीक आहे. नंतर हे इथं तेच त्यांनी सांगितलेलं आहे, याच्यापैकी कुठलंही तुमच्याजवळ सर्टिफिकेट असलं पाहिजे. याच्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल असणं आवश्यक आहे. पुढे बघूया इथं तेच की तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. हे पण यांनी इथे एक क्रायटेरियामध्ये दिलेलं आहे. अगेन शॉर्टलिस्ट, तर आता कशा पद्धती शॉर्टलिस्ट होणार आहे, सगळ्यात पहिले हे तुमची शॉर्टलिस्ट करणार आहे एक्झामच्या आधी, तुमच्या जे मार्क्स वगैरे ग्रॅज्युएशनचे आहे त्याच्या हिशोबाने. त्यानंतर पुढे तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ऑनलाईन फॉर्म कुठे करायचा हे इथे यांनी दिलेलं आहे. तर ऑनलाईन फॉर्म करण्यासाठी तुम्हाला हायकोर्टची वेबसाईट यांनी दिलेली आहे, या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. अर्जाची ही लिंक आहे. अर्ज करण्याची दिनांक 13/5 ला सुरू झालेला आहे, ते 27/5/2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, त्यानंतर तुम्हाला अर्ज करता नाही येणार आहे. अर्ज शुल्क ही 200 रुपये आहे, जी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने SBI कलेक्ट थ्रू भरायची आहे. आणि जो SBI कलेक्टचा रेफरन्स नंबर घेतणार आहे तो सांभाळून ठेवायचा आहे, आणि तो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फिलअप करायचा आहे. SBI कलेक्टचा जो रेफरन्स नंबर ऑनलाईन पेमेंटमध्ये भेटेल तो. ठीक आहे. त्यानंतर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचा ईमेल ID व मोबाईल नंबर एकदम व्यवस्थितरित्या द्यायचा आहे, कारण की पुढची जी काही प्रोसेस आहे तुम्हाला याच्यावरच सर्व माहिती देण्यात येईल, त्यामुळे हे असणं महत्त्वाचं आहे. मॅरिड कॅन्डिडेट्सनी तुमची जी करेक्ट इन्फॉर्मेशन आहे रिस्पेक्टिव्ह कॉलममध्ये भरायची आहे, मॅरिड जे कोणी लोक असतील त्यांच्यासाठी. अगेन तुम्हाला फॉर्ममध्ये मार्क्स फिलअप करताना सगळ्यात आधी
SSC म्हणजे 10वीचे, 12वीचे, ग्रॅज्युएशनचे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे या क्रमाने मार्क्स भरायचे आहे. याच्यावर तुमचं शॉर्टलिस्ट होणार आहे. पुढे यांनी सांगितलेलं आहे CGPA वगैरे जे काही असेल त्यांनी व्यवस्थित टोटल मार्क्स, आउट ऑफ मार्क्स वगैरे जे काही आहे ते व्यवस्थित भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर जी अपलोड करायची आहे त्याची यांनी साईज दिलेली आहे की 40 KB वरती तुमची फोटो आणि सिग्नेचर नसली पाहिजे आणि फाईल यांनी दिलेला आहे JPEG फॉर्मॅटमध्ये ही तुमची फाईल असली पाहिजे. ठीक आहे. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर ॲप्लिकेशनची प्रिंट तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर सोबत भेटेल आणि त्या ॲप्लिकेशनची प्रिंट काढून तुम्ही सेव्ह करायची आहे, म्हणजे पुढे तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे. आणि 200 रुपये जी एक्झाम फी आहे ती SBI कलेक्ट ऑनलाईन गेटवे पेमेंट फॅसिलिटी एकच ऑप्शन आहे, याच्याच थ्रू ती तुम्हाला भरावी लागेल. ठीक आहे. अगेन आता आपण बघू निवड पद्धती. जेव्हा तुम्ही शॉर्टलिस्ट असाल त्यावेळेस एक्झाम कशा प्रकारे कंडक्ट केले जाणार. तर सर्वात प्रथम 60 मिनिटाचा पेपर असणार आहे. 60 मिनिटाच्या पेपरमध्ये इथे तुम्हाला मराठी हा सेक्शन फक्त मराठीमध्ये होणार आणि बाकीचे जे बाकी सेक्शन आहेत ते तुमचे इंग्लिशमध्ये होतील. मराठीमध्ये तुम्हाला ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स वगैरे 10 प्रश्न 10 मार्कासाठी असतील. इंग्लिशमध्ये 20 प्रश्न 20 मार्काला. देन जनरल नॉलेजसाठी चालू घडामोडी, हिस्ट्री, जॉग्रफी वगैरे रिलेटेड टू महाराष्ट्र हे सगळे 10 प्रश्न 10 मार्काला असतील. जनरल इंटेलिजन्समध्ये तुमचं क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असेल 20 प्रश्न 20 मार्काला आणि अरिथमॅटिकमध्ये याच्यात क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड प्लस रिझनिंग वगैरे पण येऊन जातं आणि अरिथमॅटिकचा सिलेबस यांनी इथे दिलेला आहे 20 प्रश्न 20 मार्कला. देन कॉम्प्युटरचे 10 प्रश्न 10 मार्क. ठीक आहे. पुढे आपण बघूया इथे यांनी सांगितलेलं आहे की फक्त मराठीचाच पेपर हा मराठीमध्ये होईल आणि बाकीचा जो पेपर आहे तो इंग्लिश लँग्वेजमध्ये होईल. असे तुमचे 90 मार्काचा पूर्ण पेपर असणार आहे 60 मिनिटाचा आणि कमीत कमी तुम्हाला 45 मार्क हे मिनिमम पासिंग लागणार आहे. देन यांनी सांगितलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही ही परीक्षा पास व्हाल त्यावेळेस तुमची टायपिंग टेस्ट असेल ज्याच्यात तुम्हाला एक पॅसेज दिलेला असेल 400 शब्दांचा जवळपास. त्याच्यात तुम्हाला 20 मार्काचा हा असेल 10 मिनिटात तुम्हाला हे टाईप करायचं आहे. देन तुमचा वायवा म्हणजे इंटरव्ह्यू टाईप 40 मार्काचा होईल. जे कॅन्डिडेट टेस्टमध्ये क्वालिफाय होतील त्यांना टायपिंगसाठी बोलावले जाईल आणि जे टायपिंगसाठी क्वालिफाईड होतील, जे टेस्टसाठी क्वालिफाईड होतील त्याला टायपिंगला बोलावले जाईल. जे टायपिंगला क्वालिफाईड होतील त्यांना वायवाला ॲज पर द मेरिट बोलावले जाईल. त्यानंतर इथे यांनी सांगितलेलं आहे जे काही तुमचं हे होणार आहे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे ती या बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरच होणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे फिजिकली ते पाठवण्यात येणार नाही. शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट वगैरे सगळे इथेच प्रोव्हाइड केलेले जाणार आहे. ही त्यांची वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. जर तुम्हाला काही पुढे कम्युनिकेशन करायचं असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वगैरे यांनी सांगितलेलं आहे. सगळं तुमचं डेट ऑफ बर्थ, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सगळं व्यवस्थित टाकायचं. मार्क्स वगैरे सगळं व्यवस्थित टाकायचं आहे. टायपिंग सर्टिफिकेट वगैरे लागणार आहे ते तुमच्याजवळ असलं पाहिजे. त्यानंतर बघा काय टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याजवळ असलं पाहिजे. कॉम्प्युटर सर्टिफिकेट तुमच्याजवळ असलं पाहिजे. कास्ट सर्टिफिकेट तुमच्याजवळ असलं पाहिजे जर तुम्ही कॅटेगरीतून अप्लाय करत असाल. डोमिसाईल हे तुमच्याकडे असलं पाहिजे कारण की फक्त महाराष्ट्राच्या कॅन्डिडेटसाठीच वॅकन्सी आलेल्या आहेत त्यामुळे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याजवळ असलं पाहिजे. सेल्फ डिक्लेरेशन वगैरे तुम्हाला द्यावं लागेल. जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर NOC तुम्हाला लागेल. अशा प्रकारे ही सर्व माहिती या जाहिरातीबद्दल आपण जाणून घेतलेली आहे. परीक्षा पद्धती वगैरे काय असेल, त्यानंतर शैक्षणिक पात्रता, परीक्षा फी, तसेच अर्ज करण्याची पद्धत वगैरे हे सगळं आपण बघितलेलं आहे. जर तुम्हाला काही आणखी प्रश्न असतील तर तुम्ही याविषयी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन. धन्यवाद.